तर निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। मतीन पटेल यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली आहे। या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। महापौरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की महाराष्ट्र पालिका कायद्यानुसार मतीन पटेल यांच्या विरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। संबंधित विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि लवकरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान मतीन पटेल यांनी अनधिकृत बांधकामं केल्याचंही उघड झाल्याची माहिती समोर आली आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासात काही बांधकामं नियमबाह्य असल्याचं निदर्शनास आलंय, त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये। आत्ता त्यांचे कागदपत्र बोलून त्याचं खरंच गुंठेवारी झाली की नाही तपासून घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करणार। ते मुळामध्ये त्याच्यामध्ये खुलासा मागवला जातो। खुलासा मागून आपलं त्यांचं जसं मान्य न्यायालयात असतं तसंच आयुक्तांकडं आयुक्त एक नोटीस काढतात, मग त्याचा खुलासा मागवला जातो। खुलासाचं नंतर आयुक्त त्याच्यावरती त्यांचा निर्णय जाहीर करतात। जर अनधिकृत घर असेल तर नगरसेवक पद रद्द झालंच पाहिजे। तर निदा खानला आश्रय दिल्यामुळे नगरसेवक पद धोक्यात आलेले मतीन पटेल यांच्या मदतीला आता मनपा विरोधी पक्षनेते समीर बिल्डर धावून आलेत। समीर बिल्डर हे MIMचेच नेते आहेत। मतीन यांना जनतेनं निवडून दिलंय, महापौरांनी त्यांना नगरसेवक पद दिलेलं नाही असं त्यांनी सुनावलंय। महापौर कोणाचं नगरसेवक पद कसं काय रद्द करू शकतात असा सवाल त्यांनी केलाय। कायदा आहे, आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा त्यांनी दिलाय। नगर सेवक पद देखिए साहब, नगर सेवक महापौर साहब ने नहीं बनाया मतीन पटेल को। मतीन पटेल को नगर सेवक नारेगांव की जनता ने बनाई है। तो ये नारेगांव की जनता के अगर विश्वास के साथ आप खेलना चाह रहे हैं इस तरीके से, तो ये आपकी मर्जी है। और बिल्कुल मतीन पटेल के पास भी जो तो इसके अंदर लीगल जो तो रास्ता खुला है कि इस तरीके की कोई कार्रवाई की जाती है तो उसके पास कोर्ट है जाने के लिए। तर नाशिक TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या मोबाईलचा तपास अधिक तीव्र करण्यात आलाय। तिचा मोबाईल क्लोनिंगसाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रक्रियेनंतर मोबाईलमधील अनेक महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त होतीये। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार निदा खाननं मोबाईलमधील अनेक मेसेज, व्हिडिओ आणि संपर्क क्रमांक डिलीट केल्याचा संशय आहे। मात्र क्लोनिंग आणि डिजिटल फॉरेन्सिक तपासाच्या माध्यमातून ही माहिती पुन्हा रिकव्हर केली जाणार असून त्यातून अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो। दरम्यान आरोपी निदा खानच्या चौकशीमध्ये पोलीस तपासादरम्यान काही धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येतोय। पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी करण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे। निदा खान पीडितेच्या घरी वारंवार जात होती। यावेळी तिनं पीडितेला मुस्लिम धार्मिक शिक्षण दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तसंच तिच्याकडून विशिष्ट धर्माची प्रार्थना करून घेतली जात होती आणि संबंधित धर्माचा पोशाखही परिधान करायला लावल्याची माहिती तपासात समोर आली आहे। निदा खाननं पीडितेला धार्मिक मुद्द्यांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स पाठवल्याची माहिती समोर आली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।